मृत्यूचा सापळा बनला शेल पिंपळगावचा भीमा पूल. 50 वर्षाच्या पुलाचं नूतनीकरण लाल फितीत. पुण्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथील भीमा नदीवरील पूल सध्या मृत्यूचा सापळा बनला. 50 वर्ष जुना असलेला हा पूल आता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरतोय. नेमकी काय स्थिती आहे या पुलाची, पाहूयात आमचा विशेष रिपोर्ट. आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव या गावामध्ये. आपण जो शेलपिंपळगाव गावातील जो पूल आहे तो अतिशय जीर्ण झालेला आहे. याच्यावरून जी वाहतूक आहे ही धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे. याला शासनाने ऑडिट करून देऊन त्याच्यामध्ये हा पूल जो आहे हा धोकादायक पूल असल्या कारणाने वाहतूक बंद करावी असा वेळोवेळी सूचना केलेली आहे. पण तरी याच्यावरून वाहतूक चालू आहे. आपण बघू शकता या ठिकाणी पुलाची किती दयनीय अवस्था झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती जे आहे साईडचे ग्रिल तुटलेले आहेत, त्याचबरोबर जे कटडे आहेत पुलाचे तेही तुटलेले आहेत, लोखंडी कटडेही तुटलेले आहेत. त्यामुळे ही धोकादायक वाहतूक आहे. या ठिकाणी चाकण शिक्रापूर असेल, शिक्रापूर चाकण असेल अशी मोठ्या प्रमाणावरती वाहतूक होती. हजारो वाहतूक ट्रान्सपोर्टिंगच्या गाड्या किंवा सर्वसामान्य कामगार या ठिकाणावरून जातात. त्यामुळे ही जी वाहतूक आहे ही धोकादायक आहे. आसपासच आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्या कारणाने याही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती याच पुलावरून वाहतूक केली जाते. त्यामुळे हा धोकादायक पूल आहे, कधी यावरती दुर्घटना होऊ शकते. यासाठी वेळोवेळी स्थानिकांनी मागणी करू नये याच्यावरती प्रशासन पूर्णतः डोळेझाक करत आहे. याच मुद्द्यावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर स्थानिक नागरिक आहेत. नक्की काय सांगाल की या पुलाच्या बाबत आपण किती वेळा पाठपुरावा केला ना, आता नक्की शासनाची काय भूमिका आहे? शासनाची काहीच भूमिका नाही या पुलाबद्दल. वारंवार प्रत्येकाने इथं स्थानिक आमदार असतील किंवा कुणी असतील यांनी वारंवार त्याचे काय प्रशासनाला दखल दिलीत का नाही दिलीत हे आम्हाला काही माहिती नाही. पण हा पूल अत्यंत धोकादायक झालेला आहे आणि त्या धोकादायक पुलाचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं अशी आमच्या स्थानिक नागरिकांची इच्छा आहे. पण तसं काय होत नाही. 20-25 वर्ष झाले आम्ही पाहतो या रोडच्या टेंडर निघतात. ते 1000 कोटीचं, 1200 कोटीचं, 2000 कोटीचं. आत्ता काही महिन्यापूर्वी 6000 कोटीचं टेंडर निघालं, पण ते सुद्धा काय अंमलात आणलेलं दिसत नाहीये. पूल दगडी असल्यामुळं एक 52-54 वर्षाचा पूल आहे. दगडी असल्यामुळे त्याला तडे गेलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. वरती पुलाचे कठाडे पण पडायला झालेले आहेत. एखादी गाडी जर पुलावरून खाली कोसळली किंवा काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील? प्रशासन याची जबाबदारी घेणार आहे का? या पुलाचं काम लवकरात लवकर मार्गी लागावं अशी आमची स्थानिकांची इच्छा आहे. आणि जर पुलाचं काम मार्गी नसेल लागत तर आम्ही ग्रामस्थांना सोबत घेऊन ग्रामपंचायतीला, तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन या पुलाला अडवायचं, आंदोलन करून गाड्या बंद करायचं. आम्ही पूर्ण आंदोलनात सहभागी होऊन हा पूल बंद करण्याची मागणी करून बंद करू. आपण बघू शकता सर्वसामान्य नागरिकांच्या किती उद्विग्न प्रतिक्रिया आहे. अजूनही आपल्याबरोबर नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलू. नक्की काय शासनाला आपण मागणी आहे आणि कशाचा हा जो पूल आहे याची लवकरात लवकर डागडुजी होण्यासाठी आपल्याकडून काय करणार आहे आपल्या नागरिकांना? साहेब, भौगोलिकदृष्ट्या हा परिसर निसर्ग संपन्न आहे. त्याच्यामध्ये भीमा नदीच्या तीरावरती हा पूल बांधण्यात आलेला आहे. याच्यामध्ये दोन्ही बाजूला पंचतारांकित MIDC आहे. रांजणगाव MIDC असेल, सणसवाडी असेल, आमच्या बाजूला चाकण MIDC असेल आणि जगामधल्या सगळ्या नामांकित कंपन्यांच्या इथं ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, इलेक्ट्रिकल इंडस्ट्री आहे. आणि या दोन MIDCना किंवा किंबहुना असंख्य गावांना जोडणारा हा दुवा आहे, हा पूल आहे. याला दुसरा पर्यायी मार्ग नाही. हा पूल गेले 55 वर्ष झाले रखडलाय, उभा आहे आणि त्यातून वाहतूक चालू आहे. तुम्ही जर पाहत असाल तर दगडी ढाचा आहे या पुलाचा, त्याला कितीतरी तडे गेलेले आहेत. रेलिंग व्यवस्थित नाहीये. कितीतरी ठिकाणी असा परिसर आहे की बाबा तिथून गाडी खाली गेली तर जीवितहानी सुद्धा होऊ शकते आणि कितीतरी वेळा अशा गोष्टी घडलेल्या सुद्धा आहेत. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशासनाने फक्त आश्वासनं देऊन चालणार नाही. याच्यामध्ये जर प्रशासनाला विनंती करून जाग येणार नसेल तर आम्ही युवक, आम्ही सगळ्या ग्रामस्थ मंडळी आम्ही या संदर्भामध्ये मोठा लढा उभा करू. याच्यामध्ये वाटेल त्या स्तरापर्यंत आम्ही जाऊन विनंती करू, आमचा लढा देऊ आणि या उद्देशाने आम्ही काम करू. त्याचबरोबरीने येत्या काळामध्ये पाऊस या सह्याद्री रेंजेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो. कितीतरी सेन्समध्ये पाऊस पडतो आणि त्या उद्देशाने या पुलावरून भरपूर प्रमाणामध्ये पाणी जातं. कधी कधी या पुलावरून सुद्धा पाणी जातं आणि त्यावेळेस वाहतूक विस्कळीत होते. तुम्ही जर पाहिलं तर इथं एक जरी गाडी बंद पडली तर इथं 10 किलोमीटर दोन्ही बाजूला रांगा तयार होतात आणि दोन्ही बाजूला एक तीव्र वळण असल्या कारणाने इथं वाहतूक कोंडीचं संचय जास्त आहे. त्याचबरोबरीने आजूबाजूच्या असलेले जे हॉटेल्स आहेत, जे कामगार वर्ग आहे जो बाहेरनं इथं राहण्यासाठी आलेला आहे, ज्याला वास्तव्यास इथं आपण संधी दिलेली आहे, त्यांनी हा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. या परिसराच्या आजूबाजूला जी काही दुर्गंधी पसरलेली आहे, जो घाणेरडा वास आपण इथं उभं असताना सुद्धा येतोय,
आणि हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी, जेवढी प्रशासनाची तेवढी नागरिकाची सुद्धा आहे. पण प्रशासनाने त्याच्यामध्ये ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. त्यावेळेस नागरिक पुढाकार घेतील असं मला माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला वाटतं. आणि या उद्देशाने जर येत्या काही काळामध्ये, आम्ही म्हणू की 1 महिन्याच्या काळामध्ये जर या पुलाचं काही ठोस पाऊले यांनी उचलली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने तीव्र आंदोलन उभं करू आणि हा पूल बंद करण्याच्या मार्गावरती आम्ही जाऊ. आपण बघू शकता सर्वसामान्य नागरिकांच्या किती उद्विग्न भावना आहे. आता याच नागरिकांच्या भावनेनी प्रशासनाचे डोळे उघडतात का आणि या पुलाची लवकरात लवकर डागडुजी होतात का हेच पाहावे लागेल. लोकन्याय मराठीसाठी आशिष डगे पाटील, चाकण, पुणे.